आपलं 12th मॅथ्स पार्ट सेकंडचा पहिला चॅप्टर सुरू आहे डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह चॅप्टर मधली पहिली एक्सरसाइज आपण ऑलरेडी सुरू केल्या. पहिल्या एक्सरसाइज मध्ये 3 क्वेश्चन्स आपण कंप्लीट केल्या. क्वेश्चन नंबर 4 थेरोटिकल क्वेश्चन आहे. A table of values, a table of values of function f, function g, derivative of function and derivative of function g is given. फंक्शन्स दिले आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ह दिले. एक टेबल आहे, इथं टेबल ड्रॉ करतो मी. खूप सोपा क्वेश्चन आहे. x function of x, g of x, f of x चा डेरिव्हेटिव्ह, g of x चा डेरिव्हेटिव्ह, f dash of x, g dash of x असे रीड करू शकता डेरिव्हेटिव्हला तुम्ही. 2 4 6 1 3 5 1 3 5 6 4 2 -3 5 -4 4 -6 7. तर आपल्याला काही व्हॅल्यूज काढायचे. फर्स्ट क्वेश्चन आहे याच्यामधला, क्वेश्चन नंबर 4 मधला. इफ r of x is equal to f of g of x, composite function f of g of x, find r dash of 2. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि जिथं जिथं x आहे तिथं 2 पुट करून व्हॅल्यू काढायचं. सेकंड क्वेश्चन, इफ r of x is equal to g of 3 plus f of x, g of 3 plus f of x, find r dash of 4. Find r dash of 4. Third, if s of x is equal to f of 9 minus f of x, f of 9 minus f of x, find s dash of 4. Find s dash of 4. Fourth question, if capital S of x, capital S आहे, is equal to g of x, g of x, find s dash of 6. Find s dash of 6. हे जे पूर्ण क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 4 मी इथे लिहिलो. लक्षात असू द्या, हे x चे व्हॅल्यूज आहेत, हे f of x चे आहेत. म्हणजे x च्या जागी जेव्हा मी 2 पुट केलो या फंक्शनचा आन्सर येते 1. x च्या जागी जेव्हा मी 4 पुट केलो या फंक्शनचा आन्सर येते 3. x च्या जागी जेव्हा मी 6 पुट केलो या फंक्शनचा आन्सर येते 5. सिमिलरली x च्या जागी जेव्हा या g of x मध्ये 2 पुट केलो या g of x चा फंक्शन येते 6. g of 4, x च्या जागी जर मी 4 पुट केलो, g of 4 येते 4, g of 6 येते 2. f dash या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह इथं आहेत. डेरिव्हेटिव्ह सुद्धा डायरेक्टली x चे व्हॅल्यूज पुट करू नयेत. f dash of 2, x च्या जागी जर 2 पुट केलो, f dash of 2 येते -3, f dash of 4 येते 5, f dash of 6 येते -4. सिमिलरली g dash of 2 येईल 4,
जी डॅश ऑफ 4 येईल -6, जी डॅश ऑफ 6 येईल 7. हे एक टेबल दिलेलं आहे, आपल्या मनानं आपण काही दिलं नाही. गिवन टेबल आहे, या टेबलचा यूज घेऊन या 4 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. यासाठी एक बेसिक फॉर्म्युला यूज होते, लक्षात असू द्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स जर असेल तर याला आपण एफ डॅश ऑफ एक्स असंही म्हणू शकतो. ऑलरेडी मी सांगितलं डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन ते येईल एफ डॅश ऑफ एक्स. आणि आता डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ असं जी ऑफ एक्स जर काही असेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सुरुवातीला डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन याचा डेरिव्हेटिव्ह येईल एफ डॅश ऑफ एक्स. त्यानंतर या मधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स असा आपण सॉल्व्ह करतो. आणि जी ऑफ एक्स ला सुद्धा नेक्स्ट स्टेप मध्ये काय म्हणू शकता, एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स. जी ऑफ एक्स ला नेक्स्ट स्टेप मध्ये जी डॅश ऑफ एक्स असंही म्हणू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला ऑलरेडी दिलेलंच आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स टू द पॉवर एन जर असेल ह्या पूर्ण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, एफ ऑफ एक्स टू द पॉवर एन याचा डेरिव्हेटिव्ह काय येते, एन एक्स टू द पॉवर एन -1. त्यानंतर मधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह अशा प्रकारचं आहे. आणि मधल्या फंक्शन मध्ये अजून सब फंक्शन असतील तर तेही सपोर्ट. मधल्या फंक्शन मध्ये अजून सब फंक्शन आहेत म्हणून हे समोर चाललंय. हे लिहून घ्या. अशा प्रकारेच आपल्याला सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत या फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंगली. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शनला आपण असं एफ डॅश ऑफ एक्स असंही मेन्शन करू शकता. आता मी इथे एक क्वेश्चन लिहितो. फर्स्ट वन सॉल्व्ह करायला, इफ आर ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स दिले, गिवन आर ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. आपल्याला काय काढायचंय, आर डॅश ऑफ 2 काढायचंय. आर डॅश ऑफ 2 इव्हॅल्युएट करायचंय. तर आर डॅश म्हणजे या आर ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ आर ऑफ एक्स, मी बोथ साइड डिफरेंशिएट करायला, डिफरेंशिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स. आर डॅश ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह, आर ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आर डॅश ऑफ एक्स मी लिहू शकतो असं. या फंक्शन मध्ये अजून एक फंक्शन आहे, याला आता आपण असं म्हणू शकता कंपोजिट फंक्शन. हे होईल सुरूला मेन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स. हे होईल आर डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स. जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह येते जी डॅश ऑफ एक्स. आता मी रिक्वायर्ड व्हॅल्यूज पुट करतो. मला काय काढायचं आहे, आर डॅश ऑफ 2 काढायचं आहे. म्हणजे जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं मी 2 पुट करायलो. नाव ॲट एक्स इज इक्वल टू 2 हे होईल आर डॅश ऑफ 2 इज इक्वल टू एफ डॅश ऑफ जी ऑफ 2 इंटू जी डॅश ऑफ 2. आता आपल्याला टेबलचा यूज घ्यावा लागते. जी ऑफ 2 ची व्हॅल्यू काय, एक्सच्या जागी 2. जी ऑफ 2 ची व्हॅल्यू आहे 6. जी ऑफ 2 ची व्हॅल्यू आहे 6. हे होईल एफ डॅश ऑफ जी ऑफ 2 ची व्हॅल्यू हे आहे 6 इंटू जी डॅश ऑफ 2. जी डॅश ऑफ 2, जी डॅश ऑफ 2 त्याची व्हॅल्यू आहे 4. जी डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू आहे 4. समजायले ना, हे एक्स चे व्हॅल्यूज आहेत. एक्स ची व्हॅल्यू जर इथं 2 पुट केलो तर हे होईल एफ ऑफ 2. एफ ऑफ 2 चा आन्सर 1.
जी ऑफ 2 चा आन्सर 6, एफ डॅश ऑफ 2 चा आन्सर -3, जी डॅश ऑफ 2 चा आन्सर 4. जी डॅश ऑफ 2 चा आन्सर 4. हे व्हॅल्यूज कुठून गेल्या? फ्रॉम टेबल. आता हे 4 तर आपली व्हॅल्यू आहे. आता एफ डॅश ऑफ 6 काय येते ते बघू. एफ डॅश ऑफ 6 इथं 6 आहे, एक्स इज इक्वल टू 6. एफ डॅश ऑफ 6, एफ डॅश ऑफ 6, एक्सच्या जागी 6 जर ठेवलो, एफ डॅश ऑफ 6 त्याची व्हॅल्यू काय आहे? -4 आहे. एफ डॅश ऑफ 6 ची व्हॅल्यू आहे -4. हे होईल -4 इंटू 4, हे होईल -16. चला लिहून घ्या. क्वेश्चन तर पूर्ण ऑलरेडी लिहिलो. आता आपल्याला सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. सेकंड वन काय दिलंय? आर ऑफ एक्स इज इक्वल टू हे फंक्शन दिलंय, आर डॅश ऑफ 4 आपल्याला इव्हॅल्युएट करायचंय. गिवन आर ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ